भटक्या कुत्र्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं खासदार नरेश म्हस्के यांनी केलं स्वागत. आजारी आणि मानवासाठी धोकादायक असलेल्या भटक्या कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारलं जाऊ शकतं असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. भूतदया आणि प्राणीदया ही मानवाची संवेदनशील मानसिकता असली तर मनुष्यजीव हा त्या मानाने अधिक मोठा असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं खासदार नरेश म्हस्के यांनी स्वागत केले. मंगळवारी अंतिम निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणांहून भटके कुत्रे हटवण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. याविषयी प्रतिक्रिया देताना खासदार नरेश म्हस्के यांनी कुत्र्यांपासून मानवी जीवनाचं संरक्षण करणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. भटके कुत्रे चावल्यानंतर कोवळ्या जीवांना रेबीजची लागण झाल्याच्या अनेक घटना घडल्यात. यावर उपचार घेताना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात, तर काही वेळेला काहींचे जीव देखील गेले आहेत. न्यायालयानं शाळा, रुग्णालयं, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि क्रीडा संकुल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवर भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश कायम ठेवलेत. त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गाला कुत्र्यांच्या धोक्यापासून मुक्ती मिळवून भीतीमुक्त वावर करता येणार आहे. काही प्राणीप्रेमी संघटनांनी यापूर्वी नागरिकांच्या त्रासाचा आजवर विचारच केला नव्हता, हे खेदजनक होतं. लहान मुलांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तसंच या संदर्भातील कायदा अधिक सक्त करण्याची संसदेत आपण मागणी करणार असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं.